भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदतिस्तथैव च। नमस्कार सर्वांना, आपण पाहत आहोत श्रीमद भगवद गीता या ग्रंथामधील संस्कृत श्लोकांचा अर्थ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रथम अध्यायातील श्लोक क्रमांक 8 आणि 9 पाहणार आहोत। तर श्लोक क्रमांक 8 असा आहे, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदतिस्तथैव च। तर या श्लोकामध्ये काय सांगितलंय? या श्लोकामध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांना कौरव सैनिकामधील प्रमुख योद्ध्यांचे वर्णन करून सांगतात। तर प्रमुख योद्धे कोण कोण आहेत? तर भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च, म्हणजे मी स्वतः, पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सौमदती पुत्र भूरिश्रवा असे श्रेष्ठ योद्धे जे आतापर्यंत कोणत्याही युद्धामध्ये पराजित झालेले नाहीत, असे अपराजित योद्धे आपल्या बाजूने लढण्यासाठी सिद्ध आहेत, असं दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतायत। तर या श्लोकामध्ये जे पात्र आहेत किंवा जे योद्धे आहेत, पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा हे बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहेत। तर यापैकी विकर्ण किंवा सौमदती पुत्र भूरिश्रवा यांच्याबद्दलची सविस्तर माहिती हवी असल्यास आपण तसं कमेंटमध्ये कमेंट करावे, त्याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ बनवून आपल्यासाठी चॅनेलवरती सेंड करेन। तर यानंतरचा श्लोक आहे, अन्येच बहव शूरा मदर्ते त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा। या श्लोकामध्ये काय सांगितलंय की दुर्योधन असं म्हणतात की या प्रमुख योद्ध्यांच्या सहित, म्हणजे श्लोक क्रमांक 8 मध्ये वर्णन केलेल्या प्रमुख योद्ध्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अन्येच बहव शूरा असे काही शूरवीर योद्धे आपल्या बाजूने लढण्यासाठी सिद्ध आहेत, जे की माझ्यासाठी जीवाचा त्यागही करू शकतात। तसेच ते सर्व शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत आणि युद्धकलेमध्ये विशारद आहेत, म्हणजे प्रवीण आहेत, असं दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतायत। तर यामध्ये या 2 श्लोकामध्ये दुर्योधन कौरव सैनिकामधील प्रमुख योद्ध्यांचं वर्णन करून द्रोणाचार्यांना सांगत आहेत आणि हेच वर्णन संजय अंध असलेल्या धृतराष्ट्रांना सांगत आहेत। तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये कमेंट करावे। आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असंच पुढील श्लोकाचा अर्थ ऐकण्यासाठी माझ्या पुढच्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राधे राधे।